नमस्कार मंडळी, मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। मंडळी, नाशिकचा मुंबई नाका हा जो भाग आहे हा कायम वाहनांनी आणि माणसांच्या गर्दीने गजबजलेला असतो। या परिसरातच श्री कालिका देवीचं अतिशय प्राचीन आणि अतिशय प्रशस्त असं मंदिर आहे। जुन्या आग्रा रोडवर हे मंदिर आहे, त्यामुळे या मंदिरासमोर वाहनांची त्याचप्रमाणे माणसांची सतत प्रचंड वर्दळ चालू असते। मात्र प्रवेशद्वारातून ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस मात्र अतिशय प्रसन्न असा अनुभव आपल्याला येतो। कालिका देवी मंदिराचा हा जो सभागृह आहे हा अतिशय स्वच्छ, सुंदर आणि अतिशय प्रशस्त आहे। आता जरी या ठिकाणी गर्दी नसली तरी नवरात्रामध्ये हा जो सभामंडप आणि गाभारा भाविकांनी अक्षरशः फुलून जातो। या ठिकाणी महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी मातेच्या अतिशय प्रसन्न अशा मूर्ती आहेत। इतर वेळी ज्यावेळेस आपण या मंदिरामध्ये दर्शनाला जातो त्यावेळेस तुम्ही अतिशय थांबून आणि शांतचित्ताने या कालिका मातेचं दर्शन करू शकता। कालिका देवीचं हे जे मंदिर आहे हे ऐतिहासिक मंदिर आहे। इसवी सन 1705च्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या ठिकाणी 10 बाय 15 फुटाच्या आकाराचे देवीचे एक दगडी मंदिर बांधले आणि या मंदिराजवळच वाटसरूंसाठी पाण्याची एक बारव म्हणजे विहीर बांधली। अनेक वर्ष हे दगडी मंदिर या ठिकाणी होते। पूर्वी हा सगळा परिसर नाशिकच्या बाहेर होता, त्यामुळे नवरात्र संपल्यावर विजयादशमीच्या दिवशीच अनेक नाशिककर गावाच्या बाहेर जायचं म्हणून या मंदिरापर्यंत येत असत। पूर्वीच्या काळी गावाच्या बाहेर असलेलं हे मंदिर आता हार्ट ऑफ द सिटी म्हणजे या शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आलेलं आहे। या मंदिराच्या भोवती पूर्वी सर्वत्र शेती होती आणि या शेतीमध्ये हे कालिका मातेचं दगडी मंदिर होतं जे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं होतं। त्यानंतर पुढे कालांतराने ते मंदिर जीर्ण झालं, ते पडलं। त्यानंतर त्यावेळच्या मंडळींनी एक लाकडी मंदिर बांधलं। हे मंदिर जवळजवळ 1974 सालापर्यंत या ठिकाणी होतं। या जुन्या मंदिराचा फोटो देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो। पुढे 1974 साली त्यावेळचे नाशिकचे नगराध्यक्ष कैलासवासी डॉक्टर वसंतराव गुप्ते यांच्या हस्ते या देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा शुभारंभ झाला आणि 1980मध्ये कालिका मातेचं हे अतिशय सुंदर, अतिशय प्रशस्त, अतिशय देखणं असं मंदिर तयार झालं। तेव्हापासून हे मंदिर म्हणजे भाविकांच्या दृष्टीने आपलं माहेर आहे। ही जी देवी आहे ही जागरूक आहे, अनेक भाविकांना त्याचा अनुभव आलेला आहे, त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांचा राबता असतो। मंदिराच्या समोर शंकराची पिंड आणि नंदी आहे, या ठिकाणी भाविक दर्शन घेतात। नवरात्राच्या वेळी या ठिकाणी लाखो भाविक येतात, त्यामुळे विशेष प्रकारची रचना या ठिकाणी करावी लागते आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावं
यासाठी या कालिका देवी मंदिराचे जे ट्रस्टचे पदाधिकारी आहेत ते दरवर्षी अतिशय काळजी घेतात. हा सगळा परिसर अक्षरशः लाखो भाविकांनी रात्रंदिवस फुलून गेलेला आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळतो. या मंदिरासमोरच श्री कालभैरवाची मूर्ती आहे. भाविक या ठिकाणी मूर्तीचं दर्शन घेतात आणि या बाजूलाच एक अतिशय सुंदर अशी बाग किंवा गार्डन डेव्हलप करण्यात आलेलं आहे. या गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे कालिका देवी समोरच्या या बागेत स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे पूर्णाकृती ध्यानस्थ असे पुतळे या ठिकाणी बसवलेले आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्वामी विवेकानंदांनी आणि रामकृष्ण परमहंस यांनी कलकत्त्याच्या कालीमातेची भक्ती केलेली आहे आणि या देवीचा प्रचार प्रसार त्यांनी जगभर केलेला आहे. नाशिकला देखील कालिका मंदिरासमोर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचे जे पुतळे आहेत ते त्यांच्या या देवी भक्तीची साक्ष देतात. अशा प्रकारचा योग फारच क्वचित साधलेला दिसतो. नाशिकच्या कालिका मंदिरात जर आपण गेलात तर स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे अतिशय चांगले पुतळे मूर्ती या ठिकाणी आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला भाविकांसाठी अद्ययावत प्रसादालय आहे. या प्रसादालयात नवरात्र सोडून इतर वेळी 90 रुपयामध्ये पोटभर जेवायला मिळतं. त्याचप्रमाणे याच ठिकाणी वरच्या बाजूला परगावून जे भाविक येतात, काही कारणामुळे ज्यांना या ठिकाणी राहावं लागतं, मुक्काम करावे लागतात, त्यांच्यासाठी कालिका देवी ट्रस्टने निवासस्थान बांधलेले आहे. येथील एका रूममध्ये 3 बेड, 2 बेड, त्याचप्रमाणे स्वच्छ अशी बाथरूम, गरम पाण्याची सोय या सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. जास्त माणसं असतील तर त्यांच्यासाठी हॉल देखील या ठिकाणी मिळू शकतो. राहण्यासाठी, झोपण्यासाठी गादी, चादरी, इतर साधनं देखील या ठिकाणी मिळू शकतात आणि हे अतिशय अल्प किमतीमध्ये दिलं जातं. मुंबई नाक्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय चांगली सुविधा श्री कालिका देवी ट्रस्टने केलेली आहे.